कुठे सुनामी आली असं वाटतं, पूर्णपणे बेट पाण्याखाली. थोडंसंच पाणी. कोकम सरबत, कोकणची स्पेशल. कसा होता एक्सपिरियन्स? खूप छान, खूप एक आता मी चाललो कल्याणला कायाकिंग करत. साईडला नाव आहे खाडी म्हणतात. मित्रांनो, आम्ही पोहोचलेलो आहे रॉक गार्डनला. ते आपल्याला म्युझियममध्ये हे काय पहिला अरे काय तिकडे आपली आली सोंडाळा फिश फ्राय. असं वाटत होतं की तो सिंगर झालं मी एकदम. हॅलो नमस्कार मित्रांनो, मी रोहन माने तुमचं स्वागत करतो माझ्या व्हिडिओमध्ये. तर आज मी जाणार आहे मालवणला. तर मालवणची ट्रिप प्लॅन झालेली आहे फायनली. तर ही ट्रिप अराऊंड माझी 2 दिवसाची असणार आहे. तर इथून अराऊंड 12:50ची ट्रेन आहे ठाण्यावरून, नाही LTTवरून, आणि ठाण्याला आय थिंक 1:15ला येईल. तर आम्ही ठाण्यावरून पकडणार आहे. तर अराऊंड सकाळी कुडाळला आम्हाला 8:30-9ला समथिंगला पोहोचवेल. डिपेंड आहे की ट्रेन लेट नाही झाली पाहिजे. बाकी तिथून आम्हाला परत मालवणला आम्ही कसे जाणार हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. बघूया आपल्याला 2 दिवसात काय एक्सप्लोअर करता येईल. बाकी या ट्रिपमध्ये माझ्यासोबत असणारे स्वप्नील आणि ललित, ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये पाहायला मिळेलच. बाकी आता रेडी झालेलं आहे. तर मित्रांनो, आम्ही पोहोचलेलो आहे ठाणे स्टेशनला. आणि आपले बडी स्वप्नील, ललित, काय बोलतो? एक्साइटेड? फायनली मालवण ट्रिप ऑन. तर आम्ही वेट करतोय की आमची ट्रेन आतून निघालेली नाही आहे LTTवरून. तर इथं अराऊंड 1:15 वाजता ट्रेन आहे. तर बघूया किती वेळ लागतो. आय थिंक टायमावर येईल, कारण समोर बघा तुतारी एक्सप्रेस आहे आणि ती ऑन टाईम आलेली आहे. तर आमची पण होप सो टायमावर येईल. अशा प्रकारे आमची ट्रेन आलेली आहे ऑन टाईम. अरे स्वप्नील रे, कुठे चालला? चाललोय मालवणला. चला आपली कुठे कुठे रे? कोणच नाही. 356 वा बा 3 आहे. वरचा 3 आणि हा मधला मिडल 356. सीट छोटी पडायला लागली असं वाटायला लागले मला. हो, माझे पाय व कुठे चालले? छोटी आहे आणि AC चा फ्लो इथंच आहे. चांगली थंडी वाटणार आहे. चला गुड नाईट. बंद करा रे लाईट. ललित गुड नाईट. मित्रांनो, आम्ही पोहोचलेले रत्नागिरीला. तर बघू शकता लाल माती आहे आपल्या इथं. आणि अराऊंड आपली ट्रेन 2 तास लेट आहे. त्यामुळे आत्ता वाजले आय थिंक 8-8:15 वाजले. मे बी 10-10:30ला आम्ही पोहोचू. बघू आता आपल्याला अजून किती वेळ लागतो. अजून तरी ट्रेन सुटलेली नाही आहे. लेट्स सी.
मित्रांनो आम्ही पोहोचलेलो आहे कुडाळ स्टेशनला फायनली. आता इथून लवकरात लवकर आम्हाला बघायचं आहे की एस टी स्टँड कुठे आहे. बघूया इथून आय थिंक थोडंसं लांब असेल एस टी स्टँड. एस टी पकडून आम्हाला मालवणला पोहोचायचं आहे. तर इथून 1 तास तरी लागेल आम्हाला. हे आहे कुडाळ रेल्वे स्टेशन. बाहेर तर डायरेक्ट रिक्षा लागलेल्या आहेत. तर आम्हाला मिळालेली आहे ऑटो एस टी स्टँडसाठी अराऊंड 20 रुपये पर पर्सन. इथं आय थिंक 1-2 किलोमीटर आहे. तर आम्हाला लवकरात लवकर बस पकडायची म्हणून आम्ही ऑटो केली आहे. आणि स्टेशनपासून सरळ बाहेर निघालो ना तर सरळ सरळ एस टी स्टँड लागेल आपल्याला. तर मित्रांनो लागलेली आहे आपली मालवण बस. ऑलमोस्ट फुल आहे. आता बघू ही एस टी पकडू नाही तर दुसरी लवकर येणार असेल तर दुसरी पकडूया. फ्रिक्वेन्सी बघायला लागेल की ऑलमोस्ट किती आहे. इथे पूर्ण फुल दिसते. हे बघा हे आहे बस डेपो. ते यावेळेस लोकांची गर्दी वाढलेली आहे मालवणला जाण्यासाठी. ऑलमोस्ट नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये मोस्टली लोक जातात. तर बघूया इथं बसायला तर नाही भेटणार जर आम्ही या बसने गेलो तर. पण लवकर पोचू पण 1 तासाचा प्रवास कवर करायचा आहे तर उभं राहून जाणं पण थोडंसं हे पडेल. बघूया लेट्स सी. हे स्वप्ने फायनली बसमध्ये. हां बस पूर्णपणे फुल आहे. आम्हाला जागा नाही मिळाली. पण ठीक आहे जाईल पुढे. ठीक आहे. आम्ही या तसं पण बसून झोपूनच आलेलं आहे त्याच्यामुळे काय नाही. 1 तास उभा राहू शकतो आम्ही. आणि मध्ये बसायला जागा मिळाली. वेल अँड गुड. तर आम्ही पोचलेलो आहे मालवण बस डेपोला. आता बघू आमचा पुढचा प्रवास कसा होणार. इथून आम्हाला बघू 2 व्हीलर घ्यायची आहे रेंटवर. तर इथं बाहेर मोस्टली मिळतात बोलतात. आणि हा आहे मालवण बस डेपो. हे इकडं 2 व्हीलर भाड्याने मिळेल. 4 व्हीलर 2 व्हीलर भाड्याने मिळेल. एक्झॅक्ट बस डेपोच्या बाहेर आहे. इवन रूम्स पण अवेलेबल. चला बघूया इन्क्वायरी करू. तर आमचा स्टेसाठी जो हॉटेल बुक केला आहे तो इथून अराऊंड 900 मीटरवर आहे. वॉक करत चाललो आहे आम्ही. जवळच आहे. तर ललितला प्रश्न पडला आहे की की ब्रेकफास्ट बुक केलं आहे का इन्क्लुडिंग ब्रेकफास्ट. काय बोलतो. त्याचं म्हणणं आहे की जेवणासकट दिलाय का तुम्हाला. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? 2000 रुपयामध्ये त्यांनी राहायला पण द्यायला पाहिजे 3 जणांना आणि जेवायला पण द्यायला पाहिजे. 2000 मध्ये तो पाय पण दाबून देणार आहे. काय बोलतो. पाय पण दाबून देणार. थर्ड एसी वाली सगळ्या सुविधा भेटतात. गेल्यावर हाताने ब्रेकफास्ट भरवणार आहे ललितला खास. आपला आलेला आहे सेरिना हाऊस फॅमिली रूम्स अँड रेस्टॉरंट. चल ना आतमध्ये. असेल ना आतमध्ये. 900 मीटर चालून फायनली पोचलेलो आहे. डिसूजा आम्ही बुकिंग केलेली. हां रोहन चल चल सर.
गरम व्हायला लागले आहेत. आपल्यापेक्षा जास्त गरम आहे इकडे. काय नाही कोणती फिश आहे? फिश टँक आहे भाई, शार्क आहे. चला बघूया. हा आपला रूम जो 2 दिवसासाठी आपला असणार आहे. छोटासा रूम टूर देतो आमचा. इथं मिरर, इथं बेड, AC पण आहे पण AC नाही घेतली आम्ही. आणि इकडे आपलं बाथरूम. इथून आपल्याला सगळीकडेच नारळाच्या झाडा दिसत आहेत. जबरदस्त व्ह्यू आहे. आणि मागे पण व्ह्यू चांगला आहे. तर आम्ही रूममध्ये पोचलेलो आहे. तर इथून इथपर्यंत पोचायला अराऊंड मालवण बस डेपोला पोचायला 1-1.25 तास लागला आम्हाला. जर तुम्ही मालवण कुडाळ स्टेशनला उतरशीला ना तर तिथून तुम्हाला शेअरिंग ऑटो मिळून जाईल. पर पर्सन 20 रुपीज, जी तुम्हाला कुडाळ बस डेपोला सोडेल. अँड कुडाळ बस डेपोवरून तुम्हाला मालवणसाठी बस मिळून जाईल. डिपेंड आहे, त्यांची अवेलेबिलिटी खूप कमी आहे. तुम्ही तिथे इन्क्वायरी पण करू शकता की कधी बस येईल वगैरे. आणि बाकी बसचं रे आम्हाला किती पडलं बघा, 153 झाले आमचे हे तिघांचे मिळून 153 झाले. म्हणजे पर पर्सन 51 तुम्हाला पडतील वाया ST. बट जर तुम्ही डायरेक्ट ऑटो करून येत असेल तर तुमचा तोच रेट 800-1000पर्यंत जाईलच. आम्ही जे हॉटेल बुक केलं आहे त्याचं नाव आहे सेरिना हाऊस. हे तुम्हाला गुगलवरही मिळून जाईल. इवन तुम्हाला हे वॉकेबल डिस्टन्स आहे मालवणपासून अराऊंड 900 मीटरवर आहे. तर खूप जवळ आहे. आणि इवन आम्हाला हे रिजनेबलही पडलं आहे. जसं पर डेचे आम्हाला 1000 आहेत नॉन ACचे. आणि जर तुम्ही AC घेतलं तर 1500. तर अराऊंड आम्ही दिले 2000 2 दिवसाचे. रेडी झालेलं आहे आंघोळ वगैरे करून. आणि त्यातल्या त्यात आमचा ब्रेकफास्ट पण रेडी होऊन आलेला आहे. भुर्जी पाव अँड ऑमलेट. हे जर तर संपला पण त्याला जास्त भूक लागलेली. तर आता इथे ब्रेकफास्ट करू. आमच्या गाड्या पण आलेल्या आहेत खाली आणि पेट्रोल भरून. पहिला आमचा सिंधुदुर्ग फोर्ट करूया. सिंधुदुर्ग फोर्ट करायचा पहिला, आपल्या महाराजांचा फोर्ट करूया. नंतर बाकी जे काय स्पॉट असतील आम्ही एक्सप्लोर करूया. तर मित्रांनो आम्ही आता निघतो आहे. आपली गाडी रेडी. तर पहिला इथून जाऊन आम्हाला पेट्रोल भरायचं आहे. नंतर पेट्रोल फिलअप करून आमचा पहिला डेस्टिनेशन असणार आहे सिंधुदुर्ग फोर्ट. पेट्रोल फिलअप किती, अराउंड 300. तर इथे आमचं पेट्रोल फुल झालेलं आहे. आता बघू सिंधुदुर्ग फोर्ट कुठे आहे एक्झॅक्टली. मॅप टाकलाय तू? टाकायला लागेल. इथे लाव. इथे लागत नाही. वरती ठेव.
का दोघांचे एकत्र देऊ? एकत्रित द्या मग ते येतील ना दोघं जण. हो. आम्ही पोहोचलेलो आहे मालवण जेट्टी. हे बघा, इथून आपल्याला बोट आणि इथून आपल्याला तिकीट घ्यायचं आहे. फुल तिकीट 100, 3 ते 12 वर्षापर्यंत हाफ तिकीट 50. संध्याकाळी 5 वाजता तिकीट विक्री बंद. दिस इज द तिकीट प्राईस. 3 येते 100 ना. येस 100. 300. किती आहे? हाफचं 50 आहे. 3 ते 12 वर्ष. चला, तिकीट पण आपल्या घेऊन झालंय. लेट्स गो टू जेट्टी. जेट्टी जेट्टी. गर्दी तर काय वाटत नाही भाई. चला 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 चला, आपली बोट आलेली आहे. जाऊ दादा. चल. लाईफ जॅकेट, लाईफ जॅकेट, लाईफ जॅकेट. रोहन माने गेटिंग रेडी टू एक्सप्लोर सिंधुदुर्ग फोर्ट. बोट वाला भी भरोसा नहीं है भाई को, इसलिए जैकेट एकदम टाइट लगा रहा है. नाही, मी पडलं तर मला Are you in fear? स्वप्नील वाचवेल. भाई मेरे को मैं अकेला निकल जाएगा. इसकी गारंटी मैं नहीं दे सकता. नो फियर, रेडी टू फ्लाय. लागली आपली. चला पडल्यानंतर काय करायचं? वाचणार लोक. डायरेक्ट पुढे पुढे चालली काय? चला, आपल्याकडे 1 तास एक्सप्लोर करायला. 1 तासात ही वाट बघणार बोट आणि त्याच बोटने आपल्याला परत जायचं आहे. लेट्स गो. पाणी वगैरे इथलं पाण्यामध्ये फरक स्वच्छ आहे ना एकदम. पूर्ण ट्रान्सपरंट फाय फिश बघ. क्रिस्टल क्लिअर. अशी होती तिथं. चल, आपल्याकडे टाईम कमी आहे. पूर्णपणे आपल्याला इथून तटबंदी पाहायला मिळते. चारी बाजूनी समुद्राने वेढलेला आपला हा सिंधुदुर्ग फोर्ट. सुमारे 1664 शिवाजी महाराजांनी हे सिंधुदुर्ग फोर्ट बांधण्याचा आदेश दिला होता. अनेक बाहेरून येणाऱ्या व्यापाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी सिंधुदुर्ग किल्ला बांधण्यात आला. मालवणमधील कोरटे बेटाची महाराजांनी पाहणी केली आणि त्यांना ही जागा आवडली. 25 नोव्हेंबर 1664ला या किल्ल्याचं भूमिपूजन केलं आणि हा 29 मार्च 1667मध्ये किल्ला बांधून पूर्ण केला. पूर्ण जागा ही 48 एकर आहे आणि 5 किलोमीटर लांबीची ही पूर्णपणे तटबंदी आहे. भिंतीची हाईट ही 30 ते 35 फूट एवढी आहे. या किल्ल्याला एकूण 27 बुरुज आहेत. 45 ठिकाणी जिने दिले आहेत आणि 40 टॉयलेटसुद्धा आहे भिंतीमध्ये. पण या किल्ल्याला पूर्ण खर्च हा 1 कोटी होऊन आला होता. या किल्ल्याचं प्रवेशद्वार हे गोमुखी आकाराचं दिलं आहे.
म्हणजे शत्रूला कळणार नाही की दरवाजा एक्झॅक्टली कुठे आहे. तसेच वाटेही निमुळती दिली आहे. इथे पण बघा गोमुखी दरवाजा आपल्याला पाहायला मिळतो. ही तटबंदी आणि इथून जर आपल्याला आल्यानंतर अंदाज येत नाही की दरवाजा एक्झॅक्टली कुठे, पण असं गोल वळून गेल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतो हा गडाचा मुख्य दरवाजा. आणि इथे चपेटदान मारुतीची मूर्ती पाहायला मिळते आपल्याला. बजरंग बली की जय. ऑलमोस्ट आपल्याला सगळ्या गडांवर ही चपेटदान मारुतीची मूर्ती पाहायला मिळते. इथं आपल्याला देवड्या पाहायला मिळतात, पारेकरांसाठी बसायची जागा. आणि एक इथे जुन्या काळातली तोफ पण आहे, जी थोडीशी तुटलेल्या अशा अवस्थेत आपल्याला पाहायला मिळते. इथे पण देवड्या आहेत, पारेकरांसाठी बसायची जागा. नंतर थोडं पुढं आल्यानंतर आपल्याला लिहिलेले आहे महादरवाजा नगरखाना. त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे की मुख्यतः शत्रूचा हल्ला रोखण्यासाठी गोमुखी पद्धतीने बांधलेले आहे. जे आपण मुख्य दरवाजा आला तुम्हाला दिसलं असेल की कारण तो गोमुखी आकाराचा आहे. कारण शत्रू जरी लांबून आले तरी त्यांना दिसणार नाही की एक्झॅक्टली हा महादरवाजा कुठल्या डायरेक्शनला. कोकम सरबत, कोकणची स्पेशल. हा फुल रिफ्रेशिंग. असे तर असून 2 जातील. काय बोलतो प्यायला बसलं तर एक तास पूर्ण बसवा ना तू. गारगार आहे आणि एकदम बेस्ट. गारगार आहे आणि असं बाहेर गरम पण आहे ना, हे जबरदस्त वाटतं. तर हे मंदिर आहे शिवराजेश्वर देवस्थान. बंद करू? ठीक आहे, शूटिंग अलाउड नाही आहे, बंद कर. इथे आपल्याला एक दुसरी तोफ पाहायला मिळते, थोडीशी पुढे तुटलेली आहे. बाकी इथपर्यंत चांगल्याच्या साबुताच्या अवस्थेत आहे. तर या शिवराजेश्वर देवस्थान आहे ना, इथं आपल्या शिवाजी महाराजांचं मंदिर आहे. इथे आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हता, पण यामागे एक हिस्ट्री अशी आहे की आपले छत्रपती इथे जेव्हा गड बांधायच्या आधी ना वेषांतर करून आले होते, तर त्यांची जुनी अशी मूर्ती आहे ना तिथे. आणि जुनी मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. आणि 1664मध्ये महाराज इथं आले होते आणि 1667मध्ये जेव्हा हा गड बांधून झाला तेव्हा परत महाराज इथे भेट देण्यात आले होते. आता इथे काय बघू, कृपया शूज बाहेर. हे पण म्युझियम आहे. इथे आपल्याला म्युझियममध्ये काय आहे पहिला क्रेन, जुन्या काळातली क्रेन. आणि हे जुने फोटो पण पाहायला मिळतात. दुल्हन दरवाजा, बिदर किल्ल्याचे वैशिष्ट्य असलेली तिहेरी तटबंदी व खंड, असे फोटो. आणि आपल्याला प्रत्येक फोटोबद्दल काय जे पण नाव आहे ते दिलेले, माहिती दिलेली आहे. आणि इतिहास पण दिलेला आहे की 11व्या शतकाच्या अखेरीपासून ते चालू. आता वेळेस तुम्ही पॉज करून वाचू शकता. फुल जुनी मूर्ती वाटते ना गणपती बाप्पा. हां, इथे पाण्यात ठेवायला म्हणजे पाण्याने गोल फिरायची अशी राऊंड. ओके. आणि तो तिकडे सर्कल आहे, तिकडून एक पट्टा या सर्कलला, या सर्कलून या सर्कलला. आणि मग हे जसं गोल फिरेल तसं ते ओढायचं त्याला. आणि ती वस्तू जी काय खाली असेल ती वर यायची. अच्छा अच्छा. हां, म्हणजे पाणी काढण्यासाठी पण होऊ शकतं ना आता आपण. आणि क्रेन म्हणजे ती वस्तू दगडाला. हे काय दांडपट्टा. इथे पण बघ ना, प्रत्येकांचे फोटो दिले, स्वराज्य स्थापनेची सुरुवात वगैरे. आणि प्रत्येक फोटोबद्दल माहिती दिलेली आहे आपल्याला. कर्णा
आता ठसे ठेवले तर छाती ठसे हा एक मोठा म्युझिकल इन्स्ट्रुमेंट करणं आपल्याला पाहायला मिळतो. ही आपली शिवकालीन भांडी मूर्ती. तुळजा फिरवण. ही तलवार छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वतः वापरलेल्या तलवारीपैकी एक असून ही तलवार शहाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांना भेट दिली होती. ही जी तलवार दिसते ही तुळजा फिरवण ही तलवार आहे आणि छत्रपतींची सुलभ असं आपल्याला चित्र पाहायला मिळत आहे. आणि हे त्यांचे हाताचे ठसे आणि पायाचे ठसे. छत्रपती शिवाजींच्या हात आणि पाय यांच्या ठसांच्या प्रतिकृती आहे. खूप सुंदर असं चित्र आपल्याला पाहायला मिळते महाराजांचं. पण ऑलमोस्ट डोक्यावर आलंय. चला इथे काहीतरी आहे. महादेवांचं मंदिर आहे. चला महादेवाचं मंदिर आहे. छोटं महादेवाचं मंदिर. ही विहीर आहे काय? छोटी झोपट हीच आहे का? थोडी खोल आहे. पण लिहिलं तर नाही असं काय. महादेवाची पिंड इथं छोटीशी. इथे पण आपल्याला एक विहीर पाहायला मिळते. तिथे आपल्याला उतरायला पायऱ्या आहेत आणि तिथून पाणी काढत असते. वाटते विहीर आहे ती. पायऱ्या उतरायला आहेत ना. या गोड्या पाण्याच्या विहिरी ते या सगळ्या गोड्या पाण्याच्या विहिरी बोलतात. म्हणजे चारी बाजूनी समुद्र असला तरी इथे विहीर आहे. हे बघा ही साखर विहीर आहे. तर नाव असं पूर्ण हे झालेलं. हे बघा इथे आतमध्ये साखर विहीर आहे. साखर इथून खाली उतरायला पायऱ्या पाणी. इथं पाणी आहे. हे पूर्ण गोडं पाणी. त्यामध्ये ना चारी बाजूने समुद्र आहे ना आणि गोड्या पाण्याचं विहीर आहे. त्याच्यामुळे याचे नावं पण अशीच ठेवलेली. साखर विहीर. तिचं नाव काय होतं? दूधबाव, साखरबाव, दहीबाव. दूधबाव, साखरबाव आणि दहीबाव अशा या 3 गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत. अद्भुत आहे. बोलू शकतो आपण एक की एवढ्या समुद्रात पण त्या गडावर गोड्या पाण्याचे आपल्याला स्रोत पाहायला मिळतात. तर ही आहे दहीबाव विहीर. ही थोडी झाकलेली आहे कचरा जायला नको म्हणून. इथे पण बघा उतरायला पायऱ्या आहेत. हे आपल्या 3 विहीर झाल्या. तर इथे आपल्याला पाहायला मिळतं मंदिर देवी भवानी माता मंदिर. इथे आपल्याला दीपमाळ पण पाहायला मिळते आणि एक वृंदावन तुळशी वृंदावन पण आहे. यूट्यूब चॅनल. चला दर्शन घेऊ. खूप जुना भवानी माताची मूर्ती पाहायला मिळते आपल्याला. हे आई भवानी तुझा आशीर्वाद असा राहू दे आमच्यावर. सांग बघा अंबाईच्या नावानं सांग बघा. भवानी मातेच्या नावानं सांग बघा. तटबंदीवर त्या पायऱ्या लागलेल्या आहेत आपल्याला.
आणि आपण पोचलेलो आहे तटबंदीवर. आणि लुक ॲट द व्ह्यू. लोक इथं स्कुबा डायव्हिंग करतायत. होल नाही येते. इथे आपल्याला एक बुरुज पाहायला मिळतो. बुरुजच्या वरतून बघा लांबच लांब नजर जाते. इथून येणाऱ्या जाणाऱ्या बोटीं व व्यापाऱ्यांवर लक्ष ठेवलं जायचं. आणि बघा असे बुरुज आहेत. लांबच लांब पसरलेली आपली तटबंदी आहे. विचार करा किती सुंदर असं हे बांधकाम आहे त्या टायमाचं. गडावर आपल्याला एका ठिकाणी महाराजांच्या हाताचे ठसे तर दुसऱ्या ठिकाणी आपल्याला महाराजांच्या पायाचे ठसे पाहायला मिळतात. तर आमचा 1 तास इथेच कंप्लीट झालेला आहे. जेवढं आम्हाला एक्सप्लोअर करता येत होता तेवढं आम्ही एक्सप्लोअर केलेलं आहे. तर आमचा रिटर्नचा प्रवास चालू झालेला आहे. रिटर्नवाली बोटमध्ये आम्ही बसलेलो आहे. टोटल काय रेस करके देख ले भाई. चला परत भेटू सिंधुदुर्ग फोर्ट. तर आमचं अजून लंच बाकी आहे. लंच काय डिनरचा टाईम झाला. लंच पण स्नॅकचा टाइम झाला आहे. ऑलमोस्ट इव्हिनिंग व्हायला लागली. आय थिंक 4:30 वाजले असतील. तर बघूया थोडंसं खाण्याचा थोडंसंच खाऊ. कारण परत थोडंसं आम्हाला रॉक गार्डनला जायचं आहे. रॉक गार्डनला सनसेट बघायचा आहे. हा रॉक गार्डनला सनसेट बघायचा आहे. आम्ही आलेलो आहे स्वामी फॅमिली रेस्टॉरंटमध्ये. वन ऑफ द फेमस रेस्टॉरंट फॉर नॉनव्हेज. तिथे कोणी भेट दिली यांचे फोटो लावले. एक अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, बाकी आपले मराठी ॲक्टर. बाकी कोणाला ओळखतो? बाकी मी माझा फोटो लावायला पाहिजे इकडे. मस्त जोक मारा रे या हस रे हलकट हस. त्यांनी विचारलं पहिले की तुम्ही नाटक मधले आहेत का आपल्याला. तर ललितने काय ऑर्डर केले? सुरमई. सुरमई अकवले आपल्या स्पेशल त्याच्यामुळे चिकन. सुका आणि ओला दोन्ही. काय आहे, कोकणात येऊन पण चिकन खातोय. दुसरं काय ऑप्शन नाही. आणि मी ऑर्डर केली आहे सोंदळा. तुझ्याकडून तर मी आहे मदत करायला. हां तसं तुझी आम्ही टेस्ट करणार आहे ते. तू नाही समजलं तर चालेल ना. तुम्ही बघू पण नका माझ्या थाळीकडे. टेस्ट नंतर तू पहिले गेलाय सर. तुझी पहिला येईल चिकन आम्ही थोडंसं आणून ते घेऊ. पहिले येऊ ना ते शेवटी येऊ. इथे तुम्ही जर येत असाल ना तर स्वामीला नक्की भेट द्या. आम्ही टेस्टचे रिव्ह्यू नक्की देऊ. अजून आमची थाळी आली नाही आहे. पण प्रॉब्लेम असा आहे की बऱ्याचशा डिश अवेलेबल नाही आहे. हां ते कसं डेजनुसार अवेलेबल असतात. मे बी उद्या खेकडा अवेलेबल असतात बोलले ना. उद्या क्रॅब्स खायला येऊ आम्ही नक्की. होप सो. नंतर आम्ही लंच करून निघालो सनसेट पाहायला रॉक गार्डनच्या दिशेने. गार्डनला सनसेट पाहत आम्ही संपवला आमचा पहिला दिवस. आय होप तुम्हाला इथपर्यंत व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि दुसऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.